याला तर मित्रांनो, हा आहे आपला सुंदर बैल. याच्याबद्दल जर सांगायचं म्हणलं तर याची ओळख सांगायची पण गरज नाही, कारण जे आपले अहिल्यानगर झालं, नाशिक जिल्हा आणि संभाजीनगर ह्या भागातल्या सर्व शर्यत शौकीन लोकांना ह्या बैलाबद्दल माहिती आहे. पब्लिकने बैल पळायचा, याने अनेक बिनजोड गाजवले आहेत. बैल कधी कोणाला पडला नाही. 3 जिल्ह्यात बैल गाजलेला बैल आहे. जळक्याचा सुंदर म्हणजे हा पहिला जळका येथे होता. चला तर काय चालू आहे भैया मग सध्या? निवांत. मग काय, ज्या बैला तू लहानपणी फॅन होता, हा, आज तो बैल तू आपल्या नेवास तालुक्यात पुन्हा आणलास. आणला. कस काय जमलं तुला हे? आता मी ह्या बैलाचा लहानपणापासून फॅन आहे. हम्म, कारण ह्या बैलाची गाडी पाहायसाठी मी आहे ना काही पण केले. माझ्याकडे पैसे जरी नसते ना, मी लहानपणी होतो तेव्हा मी गाडीला हात करून म्हणा किंवा एखाद्याच्या पाया पडून पण ह्या बैलाची गाडी पाहायला मी जायचो. हा हा मग तसा मी लहानचा मोठा होत गेलो. मला चांगली माहिती झाली हा बैल कुठे आहे. मग हा बैल मुंबईला पळायचा. म्हणजे हा बैल तू शोधला कुठून बरं? कारण की हा बैल तर आपल्या नेवास तालुक्यातून पंकज शेटकडे गेला. पंकज शेटने कुठे विकलं हे तुला कसं कळालं? नाही, मला हे कळालं नाही. पण मी असाच एक साधं घरी बसल्या बसल्या एक कॉल केला आणि एक कॉल केला. मग ते लखन म्हणून संभाजीनगरचा बैल होता, त्याची गाडी पुकारली होती. मग ती गाडी खेळायसाठी मी फोन केला. मग तो फोन हर्षल दलवी बदलापूर यांना लागला. हर्षल दादा बोलले का तुमच्या इकडचा पंकज शेटकरचा बैल आम्हीच घेतलेला आहे बोलले. म्हणलं दादा तो बैल तर आमच्या भागातलाच आहे. असं का बोलले. मग टाका मला फोटो शूटिंग. मग त्यांना एकदम अख्ख्या शूटिंग तुमच्याकडून घेऊन मी टाकल्या. ते बोलले हा राव तुम्ही खरंच फॅन आहे बैलाचे. मग त्यानंतर मी म्हणजे खूप प्रयत्न केले. मग तिथून नांदूर डॉक्टर म्हणून दिलीप उशीर त्यांची माझी ओळख झाली. मग त्यांचा टायगर त्यांचा शंभू पळवतो आता सध्या 12-13. त्या शंभूमध्ये त्यांचा टायगर नेला. त्याच्यावर आदित्य अवॉर्डचा 71 वजीर नेला. मग तेव्हापासून आमची खंबीर ओळख झाली आणि तेव्हा तो सुंदर आमच्या दावणीला. बरं, त्यांनी ह्या बैलाची खरेदी कितीला केली रे पंकज शेट राजपूत यांच्याकडून? ती खरेदी त्यांची मला 12 लाख रुपये झाले. बरं, 12 लाख रुपये रकमेचा बैल त्यांनी तुमच्या एका शब्दावर दिला, कसं काय बरं? ते असं का त्यांचा माझ्यावर विश्वास भरपूर आहे. तिथं विषयच नाही. हां कारण विश्वास इतका आहे त्यांचा का जीवापाड विश्वास आहे. हां हां कारण प्रवीण भाऊच्या डायरेक्ट आपण खुर्ची टाकून बसणारी माणसं आहेत. हा, कारण त्यांना भेटायचं जर म्हणलं का एकदम म्हणजे असं हे करावं लागतं ना, लय वेट करावा लागतो. पण आपल्याला जर बोललं भाऊशी भेटायचं तर लगेच 1-2 मिनिटात भेटावं लागतं आपल्याला. काय म्हणजे तुम्ही कमी वेळात एवढे मैत्री संबंध जमवले का त्यांनी इतका रकमेचा बैल तुमच्याकडे पाठवून दिला? विश्वास आहे ना आपला. हा. बरं, हा बैल आता आपल्याकडे किती दिवस राहणार आहे? पुन्हा मुंबईला जाणार का आपल्याकडे राहणार? नाही, हा बैल जेव्हा आकाश शेठ बोलले ना, जेव्हा बैल लागतो तेव्हा आपण त्यांना बैल नेणार आणि मग पलवणार. मग तिथून बैल आपल्याच धावणीला कायम राहणार. म्हणजे बैल सध्या आपल्या नेवास तालुक्यात राहणार? हो, मामाची इथं माझ्या. बरं बरं, सुंदरचं असं वैयक्तिक आहे का? मी पण त्याचा वैयक्तिक फॅन आहे. हा, तुम्ही पण फॅन आहे त्याचे, म्हणजे नेवास तालुक्यात भरपूर चाहते आहेत. हा, ओके. सुंदर बैल जेव्हा आपल्याकडे आलाय पुन्हा, हा, तर काय म्हणतात आपल्या नेवास तालुक्यातले प्रेक्षक बरं सुंदर बद्दल? ते असं बोलतेत का हा बैल आला कस काय. कारण हा बैल 3 वर्ष झाली ते मुंबईला गेलता. 3 वर्षापासून हा बैल कोणाला सापडला नाही. कस काय आला म्हणजे मग लोक आपल्याला पण ओळखायला लागले ह्या बैलामुळे ज्यादा आणखीन. कारण तुम्ही मुंबईतून हा बैल शोधून इकडे आणला पुन्हा? आणला हर्षल दादा दलवीमुळे. हा, म्हणजे वैयक्तिक सुंदर बद्दल सांगायचं म्हणलं तर मला पण या बैलाला भेटायची इच्छा होती. वाटलं नव्हतं कधी बैल पुन्हा पाहायला भेटेल, पण तुमच्यामुळे पाहायला भेटला. हा, बरोबर. हे आता ह्या बैलाबद्दल जर सांगायचं म्हणलं तर येणे इकडे भरपूर बिनजोड गाजवल्यात. हा, बरोबर. पण मुंबईमध्ये पण याने बिनजोड खूप गाजवल्यात. हा, तर याची एक मोठी बिनजोड कोणती बरं सांग? याची सगळ्यात मोठी जर बिनजोड सांगायला गेलं तर चांगल्या बैलासोबत झालेली याची बिनजोड का तो बकासूर संघ याची बिनजोड झालेली. आणि बैल गुलाल मिळाले बिनजोडला बिनजोड बकासूर सोबत यांनी गुलाल मिळवलं. तर मित्रांनो, हा सुंदर बघा, आपलं नेवासा तालुक्यात याने अनेक गुलाल मिळवलेत. पण तिकडे जाऊन आज महाराष्ट्रातला जो टॉपचा बैल पळतो त्याला देव म्हणून संबोधलं जातं. असा अक्रम हिंद केसरी बकासूर याच्यासोबत यांनी शर्यत केली आहे आणि विजयी झालेला आहे. आणि असा बैल आमच्या दावणी. सध्या सुंदर बैलाचे मालक कोण आहे बरं सध्या? सध्या मुंबईमध्ये याचे मालक आकाश शेठ राऊत उपाध्यक्ष आहे ते बैलगाडा संघटनेचे महाराष्ट्र राज्य.
आणि त्यांनी तुझ्याकडे हा बैल पाठवला. हा पाठवला. मी त्यांना बोललो का शेट हा सुंदर बैल आहे आमच्याकडचाच आहे, हम्म, याच्यामध्ये माझा खूप जीव आहे, हम्म, जीवापाठ जीव आहे म्हणलं. हम्म, पण आकाश शेट माझी इच्छा एवढी पूर्ण करा का बैल माझ्या एकदा दावणीला येऊन द्या. हम्म, बरं आकाश शेट बोलले बरं गौरव तू बैलाला जीव लावत असला तर बैल घेऊन जा. म्हणलं आकाश शेट मी माझ्या पोराहून एकदम जीव लावीन म्हणलं बैलाला. हम्म. हा मग आकाश शेट बोलले जा घेऊन बिंदास. मग आम्ही तिथून निघलो, बैल आमच्या दावणीला आला. आमचं भाग्य आहे का बैल आमच्या दावणीला आला, बस एवढीच इच्छा आहे आमची, बाकी काहीच इच्छा नाही. तर भैया हा बैल आता मुंबईतून आला आणि मुंबईतून आल्यापासून किती बिनजोड गाजवले बरं आपल्या भागात येऊन? नाही सध्या बैलांनी एकच बिनजोड गाजवली आमच्या भागात, हम्म, आणि ती पण टॉपची संभाजीनगरच्या भागातली आम्ही गाडी जोड केली. हा, तीच गाडी त्यांनी मारली एकदम व्यवस्थित. तेव्हापासून मग आता बैलाचं काय विषय नाही. आणि आत्ता गोरवाच्या बैलाची गाडी लागली होती, हम्म, गाडी थांबल्यामुळं मग आम्ही बैल न्या पट्टी दाखवली, त्यांनी गाडी पाहिली, ते बोलले बैल आहे सुंदर, आम्हाला खेळायची नाही बैल. म्हणलं ओके चालतंय. बरं म्हणजे सुंदरता दरार अजून पण कायम आहे का? कायम कायम आणि आणखीन पण कायमच राहणार. कायम राहणार. हो म्हणजे सुंदर असल्यामुळे आपली बिनजोड ते खेळायला पुढची पार्टी नाही म्हणले. सुंदर आल्यामुळं आपल्याला म्हणजे आणखीन ज्यादा आपल्याला लोक मानायला लागले, नाही तर आपल्याला गरीबाला कोण विचारणार. हम्म.